सेक्शन 24 हिंदू मॅरेज ॲक्ट हा मेंटेनन्स पेंडलेटसाठी आहे आणि यामध्ये मेंटेनन्स पेंडलेट म्हणजे काय तर कुठलेही प्रोसिडिंग पेंडिंग असेल कोर्टामध्ये तर त्या कालावधीसाठी जो मेंटेनन्स द्यावा लागतो त्याला मेंटेनन्स पेंडलेट म्हणतात। यामध्ये कोणत्याही प्रोसिडिंग्स उदाहरणार्थ डायव्होर्स किंवा ज्युडिशियल सेपरेशन याचं प्रोसिडिंग चालू असताना जर दोनपैकी पती किंवा पत्नीपैकी एखाद्याकडं जर इन्कम कमी असेल किंवा सफिशियंट अमाऊंट नसेल तर तो कोर्टात ॲप्लिकेशन करतो की मला रिस्पॉन्डंटकडून खर्च मिळावा किंवा प्रोसिडिंगचे एक्सपेन्सेस मिळावे आणि माझ्या उदरनिर्वाहासाठी एक्सपेन्सेस मिळावेत। याला म्हणायचं मेंटेनन्स पेंडलेट। याच्यासाठी कोर्टाला जर पटलं तरच कोर्ट त्याला ऑर्डर करतं रिस्पॉन्डंटला की तुम्ही पेटिशनरला पैसे द्या आणि याच्यासाठी जर सर्व्हिस ऑफ नोटीस दिल्यापासून 60 दिवसाच्या आत कोर्ट ते मॅटर डिस्पोज करतं आणि रिस्पॉन्डंटला पेटिशनरला पैसे द्यावे लागतात।